नमस्कार, लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते। आज मी तुम्हाला मकर संक्रांतीला आवर्जून केली जाणारी तिळाची चिक्की करून दाखवणार आहे। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राइब करा, व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो, बाजूची घंटी पण दाबा, म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल। तिळाची चिक्की करण्यासाठी लागणारे साहित्य आहे। 1 कप तीळ घेतलेले आहेत। तीळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। 1 कप गूळ घेतलेला आहे। गूळ विळीने चिरून घेतलेला आहे। 1 टेबलस्पून साजूक तूप। गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करूया। कढई गरम झाल्यानंतर गॅसची आच कमी करून त्यामध्ये तीळ घालूया। गॅसच्या मंद आचेवर तीळ भाजून घेऊया। हे मात्र लक्षात ठेवायचं आहे की तिळाचा रंग बदलता कामा नये। बऱ्याच वेळेला आपण गॅसची आच मोठी करून तीळ भाजून घेतो। असे भाजलेले तीळ थंड झाल्यावर मऊ लागतात आणि त्यामुळे त्याची चिक्की चांगली लागत नाही। तीळ भाजून झालेले आहेत। प्रत्येक तीळ फुगलेला दिसत आहे। गॅस बंद करूया। एका पसरट ताटात तीळ काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। तीळ थंड होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात। एका वाटीमध्ये पाक बघण्यासाठी पाणी घेऊयात। एका थाळ्याला तूप लावून घेऊयात। तूप लावल्यामुळे थाळ्यामध्ये मिश्रण सहज पसरले जाईल। थाळ्याला तूप लावून झाल्यानंतर एका वाटीच्या तळाला सुद्धा बाहेरून तूप लावून घेऊयात। वाटीच्या बाहेरून तूप लावल्यामुळे मिश्रण सहज पसरवता येईल। गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करूया। कढई गरम झाल्यानंतर गॅसची आच मंद करून तूप घालूया। तूप वितळलेलं आहे। चिरून घेतलेला गूळ घालूया। तुम्ही गूळ चिरण्याऐवजी किसून घेतला तरी चालेल। गॅसच्या मंद आचेवर गूळ सतत हलवत राहूया। गूळ चिरून घेतलेला असल्यामुळे थोडे दाबून असे मऊ करून घेऊयात। सगळा गूळ मऊ होऊन वितळायला सुरुवात झालेली आहे। खाली तळाला लागू नये म्हणून सतत एकसारखे हलवत राहूया। गूळ पातळ होऊन फसफसायला लागलेला आहे। पाकाचा थेंब पाण्यात घालूया। पाक थंड झाल्यानंतर तोडून पाहूया। पाक अजून कडक झालेला नाहीये, अजून थोडा वेळ फसफसून देऊयात। 2 ते 3 मिनिटे झाल्यानंतर पुन्हा पाक पाण्यात घालूया। पाक थंड झाल्यानंतर तोडून पाहूया। पाक लगेच कडक होऊन छान खुटखुटीत झालेला आहे। गॅस बंद करूया। आता याच्यात भाजलेले तीळ घालूया। तीळ घातल्यानंतर मिश्रण पटकन थंड होईल म्हणून भराभर हलवून घेऊया। तीळ पाकात मिक्स करून झाल्यानंतर लगेच तूप लावलेल्या थाळ्यामध्ये ओतूया आणि तूप लावलेल्या वाटीच्या साहाय्याने एकसारखे सरसर पसरून घेऊया। मिश्रण व्यवस्थित पसरवून झालेलं आहे। थंड झाल्यानंतर याला वड्याचा आकार देता येत नाही म्हणून सुरीने उभ्या आडव्या अशा खाचा मारून घेऊयात। वड्यांचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठा करू शकता। 5 मिनिटे झालेली आहेत। मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे। वड्या निघायला लागलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता वड्या कशा आपोआप निघतायत। एक वडी मी तोडून दाखवते। वड्या सहज तुटतायत। वड्या जर थाळ्याला चिकटल्यास तर गॅसची आच चालू करून 5 ते 10 सेकंद थाळा गॅसवर गरम करायचा आहे। लगेच वड्या निघायला सुरुवात होते। तिळाची चिक्की करताना पाक व्यवस्थित पाहून केला तर चिक्की चिकट न होता खुसखुशीत होते। ही चिक्की करायला फक्त 15 मिनिटेच लागतात। त्यामुळे या मकर संक्रांतीला तुम्ही अशी तिळाची चिक्की नक्की करून बघा। तिळाची चिक्की खूप छान झालेली आहे, तुम्ही नक्की करून बघा। मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।